तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। यूएस इस्रायल हल्ल्यात खोमेनींचा मृत्यू झालाय, तर इराणी मीडियाचा हा मोठा दावा आहे। अमेरिका इस्रायल नंतर इराणी मीडियानेही हाच दावा केलाय। खोमेनींचा मृत्यू झाल्याचा दावा आता इराणच्या मीडियाकडूनही करण्यात येतोय। आपले प्रतिनिधी प्रमोद उगळे आपल्यासोबत जोडले गेलेत। आता इराणनेही यूएस आणि इस्रायलच्या पाठोपाठ हाच दावा केलाय की खोमेनींचा मृत्यू झालाय। काल दुपारपासून इराण, अमेरिका आणि इस्रायल मध्ये जो संघर्ष चालू होता त्यात इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांचा मृत्यू झाला असा दावा इस्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आला होता। आणि त्यानंतर आता इराणी मीडियाने देखील या गोष्टीची पुष्टी केली आहे की इराणचे सर्वोच्च नेते जे आहेत खोमेनी यांचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला आहे। आणि त्याचबरोबर खोमेनी यांच्या परिवारातील त्यांची मुलगी असेल, त्यांची सून असेल, त्यांचे जावई असतील, काही नातवंड असतील यांचा देखील मृत्यू या हल्ल्यात झाल्याची माहिती मिळते। आणि इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांचा मृत्यू झाल्याने इराणमध्ये 40 दिवसांचा सार्वजनिक दुखवटा देखील जाहीर केल्या गेल्याची माहिती या माध्यमातून समोर येते। विशेष म्हणजे या युद्धातून असं समोर येते की जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर नाही की असा देखील सवाल या माध्यमातून उपस्थित केला जातो। आयतुल्ला खोमेनी जे आहेत ते इराणचे सर्वोच्च नेते होते आणि गेल्या अनेक दिवसापासून अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये जो हा संघर्ष पेटला होता, या संघर्षाचं रूपांतरण काल दुपारच्या सुमारास इस्रायलने पहिला हल्ला करून दिलं आणि या हल्ल्यात खोमेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा आता इराणी मीडियाने देखील केला असल्याने खोमेनी यांचा मृत्यू झाला या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेले। नक्कीच प्रमोद, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता यूएस म्हणजे अमेरिका आणि इस्रायलच्या पाठोपाठच आता इराणी मीडियाकडूनही हाच दावा करण्यात येतोय।